बंधाम सीमारेषा बाहेर 4 धावा. आकाशने मात्र सुरुवात केली होती मोठे फटका खेळण्याची. वन बॉम्ब्स चौकार धाडला. चौकारांना मात्र जांभिवली संघाला मात्र अकाउंट ओपन केलं. 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये आलाय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. पुन्हा तुषार गोलंदाज मार्कवर. हा प्रकार 5 चेंडू या ठिकाणी तुषारला देखील टाबू काय पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका आलाय. त्यानंतर कमबॅक कसं करता येईल हे देखील आपल्याला तुषारनं सिद्ध करून दिलं. कारण तुषारला देखील टाबू काय दुसऱ्या फेरीतील सामना आहे. जर का या सामन्यामध्ये जर विजय प्राप्त केला झाला ना, ओ हो या ठिकाणी काय केलं जात आहे. आकाश सारख्या फलंदाजाच्या स्टिकवर उद्ध्वस्त केल्या जातात. फर्निचर बिघडलं कसं केलं जात आहे. त्याचा क्रमांक लागतोय पहिल्या जांभिवली संघाला. बॅक टू द ग्राउंड आकाश. चला नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. जांभिवली संघ 20 मिनिटांचा कालावधी आहे आणि या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मोहन आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका आला होता चौकार. त्यानंतर निर्धाव चेंडू. त्यानंतर विकेट आली. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 3 चेंडू अजून उर्वरित आहे तुषार गोलंदाजाचं. कारण तुषारला देखील टाऊ काही सामना खूप महत्वाचा आहे. संघ देखील तितकाच महत्वाचा आहे. कारण पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका आला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू. त्यानंतर विकेट. कारण तुषारला देखील टाऊ काय हा सामना 4 षटकांचा आहे आणि 4 षटकामध्ये मात्र जितक्या कमी धावा फेकल्या जातील ना तितकं मात्र पकड निर्माण केली झाल्या सामन्यावर. हलक्या हातानं मोहननं स्लाइड केलं. या ठिकाणी त्या ठिकाणी मंगेश आहे. मंगेशकडनं चुका होणार नाहीये. सिंगल होते कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलो होता 1 बाद 5 अंकावर. अजून विचार केला तर पहिल्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहे. पाहूया 2 चेंडूवर मात्र किती धावा येतील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. ओ क्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब सीमारेच्या बाहेर. हालाय सोनूच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. धावपलक जाऊन पोहोचले 9 अंकावर. अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित आहे आणि शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा येतील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. चला फिडअप करायचं फक्त 4 षटकांचा सामना आणि 4 षटक हे आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. आणि आता आपला देखील एक खेळाडू थर्ड एअर सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल यामध्ये मात्र शंका नाही आहे. वरीबाज आहे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. पाहायला गेला तर पहिला षटक देखील संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपलं जाऊन पोहोचलाय 1 बाद 9 धावा. झाला गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक पहिले संघाचं सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन आलाय स्वतः मंगेश. आला गोलंदाज मार्कवर. कार्पेटच्या सहाय्यानं हा चेंडू देखील खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळतं.
चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान होते सिंग 2 धावा कंप्लीट होत आहेत. 11 धावा बलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा स्ट्राईक वर मोहन फुल डिलिव्हरी चेंडू अवैध आहे तितकाच लांब देखील आहे. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचलं आता एक बाद 17 अंकावर 17 धाबा जरूर लागल्यात धाबलकावर. चला समसेवक देखील तैनात राहायचंय. या ठिकाणी संध्याकाळचं क्षेत्र खूप थंडीचं पुन्हा बुडावलाय. चेंडू जाईल 1 बॉम्ब चौकार. पुन्हा रन्स मिळतील 4. धावफलक जाऊन पोहोचेल 1 बाद 21 अंकावर. धावा धावफलकावर पुन्हा गोलंदाज जो तो गोलंदाज मार्कवर 2 फटके आलेत मोठाले. 1 नॉट वीक कमबॅक केल्या आता या चेंडूवर. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र मोठा फटका आला. त्यानंतर डब्बल झेल होता परंतु तो कॅरी करता आला नाहीये. चौकार आला त्यानंतर निर्धाव चेंडू आला. ह्या चेंडूवर देखील झेल उडाला होता परंतु चुकीची पैकी पाहायला मिळते. हो या ठिकाणी ज्या ठिकाणी एकच धाव होती परंतु चुकीच्या पैकीमुळे अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलं 1 बाद 23 अंकावर. हा चेंडू देखील गॅप आहे मोठा नाही धाबा ना तोटा. रन्स मिळतील 4. हा देखील जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4. एकूण टोटल पाहतो आपण धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या 1 बाद 27 धाबा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. सामना 4 षटकांचा राहिला यामध्ये मात्र शंका नाही आहे. चला या ठिकाणी सामना चालू करायचा. फिडव घ्या.
या ठिकाणी भन्नाट वेग होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टिकांच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. हवं तर एक धाव मिळेल. धावफलकांचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलं 28. हा चेंडू देखील अभ्यंतर आहे. खराब चेंडू वारंवार या ठिकाणी फेकला जातोय. बघा, जेवढे कमी षटकांचे सामने राहतील त्यावेळेस तीव्र दबाव आणि प्रेशर निर्माण होतोय. हा चेंडू देखील व्हाईट आलाय. 3 चेंडू आणि 3 चेंडू देखील खराब. कारण स्ट्राईक वर कोण आहे? स्ट्राईक वर पाहायला गेलं तर सोनो, आणि सोनो ज्यावेळेस स्ट्राईक वर आहे ना, तोपर्यंत दबाव आणि दबाव निर्माण होतो या गोलंदाजावर. ज्या ठिकाणी पुन्हा टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला टप्प्यानं, चेंडूनं एक धाव मिळेल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. बघ, धावफलक 31. हा चेंडू जरूर हवेत होता. झेल पकडलाय. या ठिकाणी पकडला जातो झेल आणि संपुष्टात आलाय. मोहन या खेळाडूचा खेळ. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागलाय दुसरा जांभिवली आकाश संघाला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ओमकार.
धावफलक जाऊन पोहोचले बघा. 2 बाद 41 धावा धावले खबर. तर धावफलक जाऊन पोहोचलं. 3 बाद 41 धावा चौथे षटक. मार्गस्थ आहे गोलंदाज मार्कवर राहुल. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूचा विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर देखील निर्धावाला. कमबॅक करताना पाहतो आपण या राहुलला, कारण राहुलला देखील ठाऊक काही धावफलक खूप मोठे या ठिकाणी पाहायला मिळालंय. 4 षटकांचा सामना, 24 चेंडूंचा खेळ, आणि धावफलक जाऊन पोहोचलं 42 या अंकावर. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. हो, पुन्हा फटका फसला गेलाय की चेंडू सीमारेषा बाहेर जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. मनगटी टाकीचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आलाय. धावफलक अतिशय वेगानं धावफलक जाऊन पोहोचले. 3 बाद 48 धावा. या ठिकाणी पाहायला गेला तर हा चेंडू देखील हवाई सफल. बघा मित्रांनो, खेळाडू एजंट आहे, तर या खेळाडू आपली खेळ ऋतू दाखवतोय. चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. 2 षटकार टोकलेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 चेंडूवर 2 चेंडू आलेत, षटकार आलेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक चांगला सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता षटक देखील कंप्लीट झालं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 54 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 55 धावा जमा करायच्या आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या ठिकाणा सर्वांचे लाडके आदरणीय नारायण बालाराम पारधी मेंढपाम चिंचोबले, पाहायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक, या सरांचं या साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते या स्पर्धेच्या ठिकाणा. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. सर, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि आपण ज्या ठिकाणी असाल ना त्या ठिकाणावरून आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचं आहे. आपली जागा या मुख्य व्यासपीठामध्ये आहे. बघा मित्रांनो, आज स्पर्धेचा 3रा दिवस. ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आयोजन केलं जातं ना, पहिला दिवस असो, दुसरा दिवस असो, शेवटचा दिवस असो, जसा वेळ मिळेल ना त्या वेळेला मात्र हजेरी उपस्थिती दाखवली जाते. आमचे तुम्हा आम्हा सर्वांचे आवडतेच, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके चिंचोली गावातील आदरणीय बालाराम नारायण बालाराम पारधी सर, नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक, या सरांची आवर्जून उपस्थिती असते आणि ते आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा पुन्हा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत.
चला मैदान सजवायचं आहे आणि या ठिकाणी सरांचं देखील आगमन झालं. थोड्याच वेळानं देखील आपण या मायक्रोफोनवर देखील या सरांचा आवाज ऐकू, यामध्ये मात्र शंका नाही आहे. संगणक आपण नाणेफेकीसाठी बनाम सोनावळा दोन्ही संघाचे संगणक या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. तारुणी इलेव्हन बेडसगाव संघ 4 षटकांचा 20 मिनिटांचा कालावधी आणि 24 चेंडूमध्ये तब्बल 55 धावा कुटायचे आहेत. चला तारुणी इलेव्हन आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजय आणि राहुलची फलक प्रथम फलंदाजी करत असताना जांभिवली संघानं धावा कुठल्या 24 चेंडूमध्ये तब्बल 54 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 55 धावा कुटायच्यात विजयासाठी. पंचावन्न धावांचं भलं मोठं टार्गेट समोर असताना मात्र सलामीला आले. तारुणी इलेव्हन बेडसगाव संघाची सलामीची जोडी राहुल आणि अजय स्ट्राईकवर. अजय नॉन स्ट्राईकचा विचार केला तर राहुल गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज दुर्गेशचा विचार केला तर अतिशय वेगवान गोलंदाज. जरी या खेळाडूची उंची कमी असली ना तरी या गोलंदाजाकडे या खेळाडूकडे जिद्द आणि चिकाटी पाहायला मिळते. अतिशय वेगवान गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा या दुर्गेशनं षटक हाताळले ना त्यावेळेस या दुर्गेशनं कमालीची गोलंदाजी केली. 7-8 या अंकावर मात्र धावा खर्च केल्या आणि चांगल्या खेळाडूंना देखील बाद केलं. सामना ऑन होतोय. गोलंदाज मार्कवर भन्नाट वेग, चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते या दुर्गेशकडून. जांभिवली संघाचा हा गोलंदाज का हात दिलं जात मॅनेटी बॉलचं पहिलं षटक याचं रोखठोक उदाहरण देखील पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये जांभिवली संघाकडून. कारण गोलंदाज देखील दुर्गेश आहे. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलं. तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यशाला चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान देखील सिंगल होती कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 1 अंकावर. अजूनही 54 धावांची गरज आहे. एस कैलास एस या ठिकाणी नाणेफेकी कडे जाऊया. सोनवली बनाम सोनावळा यांची नाणेफेकी आदरणीय कैलासजी पिरकर यांच्या शुभ हस्ते करूया. टॉच कोणाचा टॉच सोनवली फील्ड फर्स्ट ना. ज्या ठिकाणा नाणेफेकीचा गहू लागला सोनवली संघाकडं आणि त्याने प्रथम शतरक्षण करण्याचा धाडस नाही. या ठिकाणी झेल उडालाय. चुका होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. दगा क्रमांक लागेल पहिलं तारुणी इलेव्हन बेडसगाव संघाला. फलंदाज अजय तंबूच्या रस्त्याला जाताना पाहतो आपण. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सेकंड राऊंडला झाली सुरुवात आणि या सेकंड राऊंड मध्ये पाहायला गेला तर प्रथम फलंदाजी केली जांभिवली आकाश या संघानं. तब्बल 54 धावा कुठल्याने येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तब्बल 55 धावा कुटायच्या विजयासाठी या तारुणी इलेव्हन बेडसगाव संघाला. पहिलं षटक दुर्गेश गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. त्यानंतर निर्धावनं. त्यानंतर मात्र झेलबाद.
फलंदाज झालाय बाद अजय. स्ट्राईकवर मंगेश नवीन फलंदाज. हो सुंदर झेल होता परंतु कॅरी करता आला नाहीये. सोपा झेल होता फक्त झुकायचं होतं परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. जर का क्षेत्ररक्षण झालं नसतं ना तर निश्चित या चेंडूवर चौकार देखील मिळाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण. झेल जरूर ड्रॉप झाला जमिनीला दान झाला परंतु चौकार देखील या ठिकाणी या क्षेत्ररक्षकांना अडवलं. हो हो या ठिकाणी घडलं काय त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जातात. हेच आहे दुर्गेशचं रोखटोक उत्तर. का हाताळलं मी पहिलं मॅग्नेटिक पॉवरचं षटक आणि पाहता पाहता पहिलं षटक देखील झालं कंप्लीट आणि एका षटकामध्ये धाबा खर्च केल्यात. तब्बल 2 धाबा आणि 2 विकेट देखील बहाल केल्या. पहिलं षटक झालं कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 2 बाद 2 या अंकावर. अजूनही विचार करता 18 चेंडूने तब्बल 53 धावांची गरज. 18 चेंडू 53. कोणता फलंदाज असेल तारुण्य 11 बेडसगाव संघामध्ये हा 53 धावा या ठिकाणी कुठून काढेल. स्ट्राईक बरोबर मंगेश आहे. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आलाय सोनू का तुषार आहे सोनू सोनू का गोलंदाज मार्कवर आलाय सोनू. फलंदाज नवीन आलाय तुषार. स्ट्राईकवर मंगेश नाशकचा विचार केला तर तुषार. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला सन्मानित केलं. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी चुका जरूर पाहायला मिळाल्या. चुकाच्या रूपांतरी आल्या 3 धावा. चुकीची फेकी. धावफलक जाऊन पोहोचलं 5 या अंकावर. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर सोनू. पहिला चेंडू जरूर फेकला त्या चेंडूवर 3 धावा. हा चेंडू भन्नाट वेगानं ज्यावेळेस टप्पा पडला त्यानंतर मात्र चेंडूनं सरळ उसळी घेतली आणि जाऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या जांभिवली संघाकडं. व्हाईट आला. आयुष नाही आयुष आहे आयुष. भन्नाट वेग. बघा या ठिकाणी जांभिवली संघाला एक मेजवानी आली. सुवर्ण संधी. जर का जांभिवली संघ विजय ठरला तर या जांभिवली संघाला
विकास जाधव आणि आयुष सावंत या दोन्ही मान्यवरांकडनं, हे दोन्ही समाजसेवक आहेत आणि त्यांच्याकडनं जर का जांभिवली संघ जिंकला ना तर त्यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेच्या वतीनं त्यांचे देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आडवा झाडू फिरवला, एक टकाचा आवाज देखील आलाय त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, रन्स मिळतील या परिपूर्ण 4 धावफलक जाऊन पोहोचलं 2 बाद 16 या अंकावर. पाहता पाहता दुसरे षटक देखील कंप्लीट झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 16 या अंकावर आणि येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 39 धावा कुटायच्या आहेत. नक्कीच या ठिकाणी 2 षटक आहेत आणि 2 षटकानंतर मात्र या ठिकाणी नक्कीच आपण एक चिंचवली गावातील एक बुलंद आवाज ऐकायला मिळेल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. चला फीडअप करा. बघा मित्रांनो, आपल्याला फक्त 20 मिनिटांचा कालावधी होता. विचार केला नव्हता तर वेळ 9 मिनिट. या ठिकाणी पाहायला गेलं तर हा चेंडू चांगला आहे, निर्धाव आहे. 11 चेंडू 39 धावांची गरज. जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचेल. आकाश आलाय गोलंदाज मार्कवर. व्हाईट आलाय. अवंतर एक धावल खबर ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकावर. हा निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू नंतर मात्र धावफलक स्थिर अंकावर. चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. चुका होणार नाहीये. पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय मंगेश या खेळाडूचा खेळ. बॅक टू द ग्राउंड मंगेश. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अंकुश अंकुश मैदानाच्या आतमध्ये. अजून पाहायला गेलं तर 9 चेंडू उर्वरित आहेत. 9 चेंडू मध्ये तब्बल धावा जमा करायच्या आहेत. 38 धावा. अंकुशने मध्ये जरूर फटका खेचलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुका होणार नाहीये या खेळाडूचं देखील. बघा चिंतामण झोपेतून उठला गेले. या ठिकाणी फलंदाज होतोय बाट. चिंतामण दादा आता आपण ग्राउंड होईल पळाय. मग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी सामना रंगलाय. एका साईडला विचार केला तर तारुण्य 11 बेडीसगाव आणि जांभिवली संघ प्रथम फलंदाजी केली. जांभिवली संघानं 54 धावा कुठल्या. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 55 धावा कुटायच्या होत्या. सध्याच्या घडीचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हो, चांगलं क्षेत्ररक्षण आकाशच्याकडनं पाहायला मिळतं. कारण स्वतः संघ नायक आहे. जर हा खेळ संघ असेल ना तर जांभिवली आकाश त्याच्या स्वतःच्या नावावर हा संघ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. हो, पटका फसला गेलाय त्या ठिकाणी. दूरवरून क्षेत्ररक्षक जातोय. एकही धाव घेतली नाहीये. पाहता पाहता तिसरं षटक देखील कंप्लीट झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 4 बाद 17 धावा.
38 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 38 धाबा. चला फिडअप घ्यायचंय फक्त. किती 4 मिनिटात 5 अवघे 6 मिनिटं उर्वरित आहेत आणि 6 मिनिटांमध्ये आपल्याला षटक कंप्लीट करायचंय. बॉलिंगला मोहन. गोलंदाज झालाय, गोलंदाज मार्क पर मोहन. हो बॅटच्या रेडिंग पट्ट्यात, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुका पाहायला मिळत आहेत. सिंगल होते कंप्लीट. ह्या चेंडूवर देखील सिंगल आले आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलं. 19. हा चेंडू देखील चांगला आहे, निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिर अंकावर पाहतो आपण. पहिलं मोठं टार्गेट होतं 24 चेंडू मध्ये तब्बल 55 धावा जमा करायच्या होत्या, परंतु या ठिकाणी तसं काही घडलं नाहीये. ज्या धावा हव्या होत आहेत त्या मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर कुठेतरी रोखल्या जात आहे, पुष्टॉप लागला जातोय. पुन्हा टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू शरीराचा वेध घेतलाय, निर्धाव चेंडू आलाय. हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आहे. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी आणि धावफलक जाऊन पोहोचलो. पंचवीस अंकावर. हो या ठिकाणी चांगलं मोठा विकेट देखील पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर सामना देखील संपुष्टात आलाय. सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजयी संघ होतोय जांभिवली आकाश संघ आणि विजयी संघाचं देखील हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं गोड गोड कौतुक. आणि या ठिकाणी जाऊया मेन ऑफ द मॅच कडे, ज्या ठिकाणी ज्या खेळाडूनं 7 चेंडू आणि 19 धाबा कुठल्या तोच खेळाडू या सामन्याचा मेन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, ज्याचं नाव आहे मोहन. तर मी विनंती करेन आज